हॅलो एव्हरीवन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठमध्ये कॉन्व्होकेशन फॉर्मसाठी आपण कसा अर्ज करायचा असतो, कोणत्या गोष्टी अर्जासोबत जोडायच्या असते आणि अर्ज कसा आणि कुठं सबमिट करायचा असतो. तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्याही विद्यार्थ्याची अफिलिएशन SRT सोबत आहे किंवा त्या SRTच्या स्वतःच्या स्कूलमध्ये त्यांचं ॲडमिशन आहे आणि त्यांना डिग्री वितरण समारंभ म्हणजे कॉन्व्होकेशनसाठी अप्लाय करायचं आहे, तर त्यांना कशाप्रकारे वेबसाईट थ्रू त्यांचं अप्लाय करायचं आहे आणि हा फॉर्म आपण मतलब मोबाईलनं पण भरू शकतो. तर मग आपण बघू या व्हिडिओमध्ये की कसं भरायचा. तर सर्वात पहिलं जसं आपण क्रोमवर आपण जाऊ, तर आपल्याला विद्यापीठाच्या वेबसाईटवर जायचं आहे srtmu.ac.in वर. तर जसं आपण विद्यापीठाच्या वेबसाईटला जाऊ तसं आपल्याला वेगवेगळे सेक्शन्स दिसतील. त्याच्यामध्ये आपलं काम आहे एक्झामिनेशन डिपार्टमेंटच्या सेक्शनमध्ये. जसं आपण एक्झामिनेशन डिपार्टमेंटच्या सेक्शनला जाऊ तर तिथं आपल्याला कॉन्व्होकेशन सेक्शन नावाचा एक असं ऑप्शन दिसेल आणि कॉन्व्होकेशन सेक्शनवर जसं आपण गेलो तसं आपल्याला वेगवेगळे कॉन्व्होकेशनचे GR दिसतील, जे की म्हणजे जुने GRs आहेत. तर आपल्याला बघायचे काय, सध्या सगळ्यात लेटेस्ट जे GR आला आहे तो आहे की कॉन्व्होकेशन सबमिशनच्या रिलेटेड GR आहे. समर 2025साठी जे विद्यार्थी अपियर होत आहेत त्यांच्यासाठी आहे. तर आपल्याला अप्लाय कसं करायचं, इथं ऑनलाईन लिंक फॉर कॉन्व्होकेशन फॉर्म 28 कॉन्व्होकेशन असं लिहून येत आहे. ठीक आहे, या जागी. तर या आपल्याला लिंकवर जायचं आहे. जसं आपण या लिंकवर जाऊ, अजून एक आपल्याला लिंक येईल एक, आणि त्या लिंकवर आपल्याला जाऊन एकदाचं क्लिक करायचं आहे. तर आपल्याला इथे वेगवेगळे आता ऑप्शन्स दिसतील की समर 1996 ते 2019, 2019 ते 2024 आणि आता हे लास्ट जे दिसेल ते 2024 सीट नंबर वेंटर असं दिसेल. ठीक आहे. तर आपण यावर्षीचे जे विद्यार्थी आहेत ज्यांचं आता समर 2025मध्ये जे अपियर होत आहेत त्यांच्यासाठी फॉर्म कसा भरायचा आपण हे बघतोय. जुन्या फॉर्मसाठी पण पद्धत सेम आहे. तर तुम्ही हे म्हणजे फॉर्मची प्रोसेस बघून ते जुना फॉर्म पण तुम्ही भरू शकतो. तर सर्वात पहिलं आपल्याला काय दिलं की सगळ्यात पहिलं आपल्याला नवीन अकाउंट उघडायचं आहे हे फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर मग तुम्हाला फोटोग्राफ वगैरे अपलोड करून तुम्हाला नंतर म्हणजे फॉर्म सबमिट करायचं आहे. ठीक आहे. आता इथं काय म्हटलं आहे, द फोटोग्राफ अपलोडेड नाव विल बी यूज्ड फॉर प्रिंटिंग ऑफ सर्टिफिकेट. म्हणजे तुम्ही जो फोटोग्राफ या फॉर्ममध्ये देणार आहोत तोच फोटोग्राफ तुमच्या डिग्री सर्टिफिकेटवर प्रिंट होऊन येईल. तर जसं मी 28 कॉन्व्होकेशनवर जाईल, इथं मला आता 3 ऑप्शन येत आहेत. ठीक आहे. पहिलं ऑप्शन आहे मला क्रिएट न्यू अकाउंट, सेकंड ऑप्शन आहे लॉग इन आणि थर्ड ऑप्शन आहे कॉन्टॅक्ट अस. तर जसं तुम्ही कॉन्टॅक्ट असवर जाऊ तर तुम्हाला 3 नंबर्स येतील. जर तुम्हाला काही अजून माहिती पाहिजे असेल कॉन्व्होकेशनच्या रिलेटेड तर तुम्ही या म्हणजे हेल्पलाईनला तुम्ही कॉल करून विचारू शकतो. आणि जो वेळ आहे ते 10 ते 5:40पर्यंत वेळ आहे. याच वेळामध्ये तुम्ही त्यांना कॉल करायचं आहे. आणि किंवा तुम्हाला जर काही टेक्निकल इश्यू येत असेल फॉर्म भरण्यासाठी तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकतो. तर आपण आता क्रिएट न्यू अकाउंट करू, कारण की आपण पहिली बारच या वेबसाईटवर जातो आहे. तर सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं युजर नेम सेट करायचं आहे, जे की तुमचं ईमेल ID असेल. त्यानंतर मग तुम्हाला पासवर्ड जे आहे ते तुम्हाला पासवर्ड सेट करायचे नवीन, आणि पुन्हा एकदा तुम्हाला कन्फर्म पासवर्ड करायचं आहे. आणि जशा आपण हे तिन्ही गोष्टी करू तर आपल्याला लगेच आपली अकाउंट क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे. तर मग जसं तुम्ही एंटर करतो सारे डिटेल्स, जसं सगळ्या गोष्टी होतील तर तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे. आणि जसं तुम्ही सबमिट करू तुमचं अकाउंट नवीन क्रिएट होऊन जाईल. ठीक आहे. तर जसं तुमचं अकाउंट क्रिएट होईल तर तुम्हाला आता सरळ लॉग इनच्या पेजवर जायचं आहे. आणि ऑलरेडी तो लॉग इनच्या पेजवर आपल्याला आणून सोडले ना, तर तुम्ही आता काय करायचं आहे, तुमचं जे तुम्ही ईमेल ID दिलं होतं आणि जे पासवर्ड सेट केलं होतं त्या पासवर्ड थ्रू तुम्हाला लॉग इन करायचं आहे आता. तर जसं तुम्ही लॉग इन करू तुम्हाला पुढल्या पेजला तो रिडायरेक्ट करेल. जसं तुम्ही बघतोय आता की म्हणजे आपण सक्सेसफुली लॉग इन झालो. तर पुढली स्टेप काय आहे ती आपल्याला आता सरळ इथं लिहून दिलेली आहे की 3 स्टेपमध्ये आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. आणि 3 स्टेप झाल्यानंतर पुढली प्रोसेस काय आहे मी तुम्हाला सांगेल. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे की आपल्याला कॉन्व्होकेशन फॉर्म भरायचे. सेकंड नंबरला आहे की आपल्याला जे फोटो आहे ते फोटो अपलोड करायचे. आणि थर्ड आहे, आणि हे लक्षात ठेवायचं की जे बी फोटो आपण अपलोड करतोय त्या फोटोचं बॅकग्राऊंड जे आहे ते व्हाईट असलं पाहिजे, कारण की ही जे फोटो आहे ना सेम तुमच्या सर्टिफिकेटवर प्रिंट होऊन येईल असं सरळ इथे लिहून दिलेलं आहे यांनी. आणि जे तिसरी स्टेप आहे
त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हे जे फॉर्म आहे ते प्रिंट आउट करायचं आहे. त्यानंतर मग अलॉंग विथ तुमची जी कॉन्व्होकेशन फीस आहे आणि जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहेत, डॉक्युमेंटसोबत तुम्हाला ही फॉर्म तुमच्या कॉलेजमध्ये जमा करायचं आहे. तर सर्वात पहिलं आपण स्टेप 1 कडे जाऊ, जिथं की आपल्याला अपलोड फॉर्मचा ऑप्शन आहे. तर जसं की आता इथं सगळं अपलोड फॉर्मचं सेक्शन ओपन झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगेल की कोणत्या सेक्शनमध्ये काय भरायचं आहे. ठीक आहे. आता कॉन्व्होकेशन फॉर्म सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे प्रेझेंटिया आणि अब्सेंटिया. तर आपल्याला याचा अर्थ जाणून घ्यायचा की प्रेझेंटिया आणि अब्सेंटियाचा अर्थ काय होतो. ठीक आहे. सर्वात पहिलं आपण बघू की प्रेझेंटिया काय आहे. ठीक आहे. प्रेझेंटिया म्हणजे विद्यापीठ दरवर्षी कॉन्व्होकेशन सेरेमनी अरेंज करतो, ज्याच्यामध्ये की तुम्हाला डिग्री दिली जाते स्टेजवर. तर मग तिथं विद्यापीठाचा जो फंक्शन आहे त्या फंक्शनमध्ये तुम्हाला प्रेझेंट राहून डिग्री घ्यायचे, हे आहे प्रेझेंटिया. ठीक आहे. तर मग अब्सेंटिया काय आहे. अब्सेंटिया म्हणजे काही कारणावश तुम्हाला डिग्री घेण्यासाठी विद्यापीठाला येता आलं नाही, तर तुम्ही ही डिग्री तुम्ही पोस्ट थ्रू पण विद्यापीठाकडून मागून घेऊ शकतो. आणि काही सोर्सेसनं माहिती झाले की जे अब्सेंटियाची फीस असतं ती प्रेझेंटियाहून जास्त असते, कारण की तुमचे जे पोस्टल चार्जेस असते तर चार्जेस पण याच्यामध्ये इन्क्लूड होतील. तर मोस्टली ट्राय करा की तुम्ही प्रेझेंटिया करू आणि तुम्ही विद्यापीठाला त्या दिवशी प्रेझेंट राहा. ठीक आहे. तर मी आता प्रेझेंटिया करेल इथं. तर नेक्स्ट आहे की एक्झामिनेशन पास डीचे विचारते. फॉर एक्झाम्पल तुमचं जे बी कोर्स आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. जर ऑदर आहे तर ऑदर सिलेक्ट करायचे. ठीक आहे. आता जसं की आता माझं बी फार्म आहे तर मी बी फार्म सिलेक्ट करेल. त्यानंतर मग आता हे तुम्हाला कोण्या एक्झामसाठी अप्लाय करायचे. तर आता जसं की मी सांगितलं होतं की मी समर 2025 अपेरिंगमध्ये लास्ट सेमिस्टरची एक्झाम देणार आहे. तर मी समर 2025 सिलेक्ट करेन. तर तुम्हाला पण जे इक्विवॅलेंट तुम्हाला जी एक्झाम तुम्ही दिलेला आहोत तर तुम्हाला ती सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ग्रेड जे आहे ते तुम्हाला जे समर 2025 अपेरिंगचे विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी ग्रेड नॉट ॲप्लिकेबल करायचे, कारण रिझल्ट अजून आलेला नाही आहे. नंतर रिझल्ट स्टेटससुद्धा नॉट ॲप्लिकेबल करायचे तुम्हाला. त्यानंतर सीट नंबर जो आहे तो विद्यापीठाला मी कॉल केला होता तर त्यांनी सांगितले की सीट नंबर तुमचं जे 7 म्हणजे जे तुमचा लास्ट सेमिस्टर आहे तो सेमिस्टरचा सीट नंबर टाकायचा आहे. तुमचा जो कॉलेज कोड आहे तो कॉलेज कोड तुम्हाला एंटर करायचा आहे. तुमचा कॉलेज कोड जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कॉलेजमध्ये इन्क्वायरी करून माहिती मिळू शकतो. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला लक्ष देऊन आणि केअरफुली फिलअप करायचे म्हणजे तुमचा इलिजिबिलिटी नंबर. कारण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट या फॉर्ममध्ये आहे म्हणजे तुमचा इलिजिबिलिटी नंबर. तर इलिजिबिलिटी नंबर तुम्हाला तुमच्या मार्कशीटवर तर दिसेल, आणि जर तुमच्या मार्कशीटवर इलिजिबिलिटी नंबर नसेल तर तुम्हाला तुमच्या ते महाविद्यालयामधून इलिजिबिलिटी नंबर मिळून जाईल. ठीक आहे. तर आता तुमचा इथं मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी इथं तुम्हाला एंटर करायचं आहे प्रॉपरली. त्यानंतर ॲज पर मार्क मेमो प्रॉपरली एंटर करायचे सर्व गोष्टी. आणि लक्षात ठेवायची काही चुकू नये. ठीक आहे. तर मग तुम्हाला नेम ॲज पर मार्क मेमो तुमचा जो आहे तो तुम्हाला इथं द्यायचा आहे प्रॉपरली. त्यानंतर मग जो ॲड्रेस आहे हा तुम्हाला तुमचा घरचा जर तुम्हाला ते प्रॉपरली ॲड्रेस द्यायचे, कारण तुम्ही जर ॲब्सेंटिया सिलेक्ट केला असाल तर याच म्हणजे ॲड्रेसवर तुमचे जे सारे जे मतलब डॉक्युमेंट डिग्री जे सर्टिफिकेट आहे ना त्या ॲड्रेसवर येईल. ठीक आहे. तर जसं हे सगळे डिटेल्स तुम्ही भरसाल तर तुम्हाला सबमिटवर जायचं आहे. ठीक आहे. मी सगळे डिटेल्स आता भरून देतो आणि आपण जाऊ नंतर पुढल्या स्टेपला. तर जसं तुम्ही सारी डिटेल्स तुमचे एंटर करू तर तुम्हाला सबमिटवर जायचं आहे. आणि जसं तुम्ही सबमिटवर गेलो तर तुम्हाला आता स्टेप 1 जे आहे ते कंप्लीट होऊन जाईल तुमची. तर तुम्हाला स्टेप 2 कडे मूव ऑन व्हायचं आहे. तर स्टेप 2 साठी तुम्हाला पुन्हा एकदा अपलोड फॉर्मवर दाबायचं आहे. आणि ते इथे गेल्यास तुम्हाला स्टेप 2 अपलोड फोटो दिसेल. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जे पासपोर्ट साईजचे फोटो आहे जे तुम्हाला डिग्रीच्या सर्टिफिकेटवर पाहिजे तर ते फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचे आहे. आणि इथं फोटो अपलोड झाल्यास मग पुढली स्टेप काय होईल की तुम्हाला थर्ड म्हणजे तुम्हाला प्रिंट आउट करायचे फॉर्म हे. तर आपण आता फोटो अपलोड करू आणि नेक्स्ट स्टेपकडे जाऊ. तर आता जसं आपण ही फोटो अपलोड करू तर त्यांनी सांगितले की फॉर्म सेव्ह झालेला आहे आणि आता फॉर्म हे पुन्हा आपल्याला एडिट करता येणार नाही. तर थर्ड स्टेपला आपल्याला जायचं आहे, जे की थर्ड स्टेप आहे प्रिंट. ठीक आहे. थर्ड स्टेपकडे जायचं प्रिंट. जर तुम्ही प्रिंटकडे जाऊ तुम्हाला हा रफ फॉर्म तुमच्या पुढे येईल संपूर्ण. तर तुम्हाला काय करायचं आहे, या सेक्शनमध्ये लास्टला जायचं आहे. ठीक आहे. जसं तुम्ही लास्टला गेलो तर तुम्हाला इथं प्रिंट ऑप्शन येईल. आणि जसं तुम्ही या प्रिंट ऑप्शनवर जाऊ तर तुम्हाला इथं सेव्ह ॲज PDF करायचे फॉर्मला. आणि तुमचं जे पण नाव आहे ते फाईलला नाव देऊन तुम्हाला सेव्ह करायचं आहे. आणि पुढची स्टेप कशी राहील मी तुम्हाला लगेच सांगतो. तर पुढल्या स्टेपमध्ये काय करायचं आहे,
हे जी फॉर्मची प्रिंट आहे तर ते फॉर्मची प्रिंट आणि तुम्हाला एक तुमचा फोटो, त्यानंतर तुमचे जे मार्कशीट आहेत म्हणजे जेवढे बी आहेत सेमिस्टरचे मार्क्स, सॉरी इयरली मार्कशीट्स. त्यानंतर जर तुम्ही ट्रेनिंग कंपल्सरी असेल तुमचा कोर्स जसं की बी फार्मसीला आहे तर ट्रेनिंग सर्टिफिकेट सगळं जोडून तुम्हाला तुमचा फोटो लावून आणि त्यावर खाली देवनागरीमध्ये तुम्हाला तुमचं मराठीमध्ये नाव लिहायचं आहे. जसं की तुम्हाला मी दाखवतो फॉर्मच्या लास्टमध्ये जसं की तिथे दिलं आहे, राईट युअर नेम इन देवनागरी स्क्रिप्ट हिंदी और मराठी. जसं तुम्हाला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. आणि त्यानंतर मग प्रिन्सिपल सरांची तुमच्या स्टॅम्प आणि सिग्नेचर घ्यायचं आहे. त्यानंतर मग तुमचं सिग्नेचर ऑफ ॲप्लिकंट करायचं आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला स्टॅपल करून तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये अलॉंग विथ तुमची जी कॉन्व्होकेशन फीस आहे तर ती जमा करायचं आहे. आणि एवढं होती सगळी प्रोसेस कॉन्व्होकेशन फॉर्म भरण्याची SRTMUच्या विद्यापीठामध्ये. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ.